जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनल अर्थातच टिक्कर मराठी पोलीस भरती। तर या चॅनलवर मी शुभांगी सुकरे आज पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे। सगळ्यांना गुड आफ्टरनून। चला पटापट जॉईन व्हायचे प्रत्येकाने। आज शुभारंभ अतिसंभाव्य 5000 प्लस प्रश्नांच्या सिरीज मधलं 48 नंबरचं आपलं सेशन आहे। तर आपण जो काही कार्यक्रम चालू केलाय, काही दिवस PYQ, काही दिवस अतिसंभाव्य प्रश्न, हे याच्यासाठी चालू केलंय जेणेकरून ऑल ओव्हर सगळ्या दृष्टीने तुमचा अभ्यास चालू राहिला पाहिजे। फक्त PYQ न अभ्यासता इतरही गोष्टी अभ्यासता आल्या पाहिजेत आणि इतर गोष्टी अभ्यासत असताना जे प्रश्न विचारले गेलेले आहेत तेही प्रश्न घेतले गेले पाहिजे। यासाठी आपण असं मिसमॅच करत आहोत। तर आय होप सगळ्यांना आवडतंय। चला सगळ्यांना शुभ दुपार, गुड आफ्टरनून। आपलं हे जे काही लेक्चर चालू झालेलं आहे, लेक्चरची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायची आहे। आपण आपल्या आजच्या प्रश्नांना चालू करूयात। चला पटकन। ठीक आहे, बघूयात आज आपला मराठी व्याकरणाचा सगळ्यात पहिला प्रश्न कुठला आहे। ठीक आहे, 48 नंबर सेशन मध्ये आजचा आपला मराठी व्याकरणाचा पहिला प्रश्न काय म्हणतोय, तर गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते हे वाक्य आहे, तर यातील विशेष नामे सांगा। विशेष नाम आपल्याला इथे ओळखायचे, गंगा नदी हिमालय पर्वत, गंगा हिमालय नदी पर्वत। काय येईल बरोबर, गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते। विशेष नामे म्हणजेच काय, तर कोण्या एकाचं नाव ग्रुप मधून एक बाजूला, त्याला आपण विशेष नाम म्हणतो, राईट। मग ह्याच्यामध्ये कुठलं विशेष नाम आहे, तर नदी हे नाम आहे बरोबर, सामान्य नाम। कोणती नदी या नदी शब्दातून नाही कळते, गंगा शब्दातून कळते पण नदी शब्दातून नाही कळत। सेम आहे पर्वत, नाम आहे। कोणती नदी, गंगा नदी। कोणता पर्वत, हिमालय पर्वत। मग गंगा आणि हिमालय हे दोघं काय झाले आपले विशेष नाम झाले। पर्याय कुठला योग्य, पर्याय तिसरा योग्य। आपले हे जे काही लेक्चर चालू झालेलं आहे या लेक्चरची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायची आहे। चला पटकन। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण। अधोरेखित शब्दाची जात ओळखा असं आपल्याला सांगितलंय। अधोरेखित बघा, ताजमहल ही अतिशय सुंदर इमारत आहे। ताजमहल या शब्दाला अधोरेखित केलेला आहे, तर हा शब्द काय दाखवतोय, काय आहे हा शब्द, विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम, धातुसाधित नाम। कुठला पर्याय योग्य असेल, आता वास्तूचं नाव आहे हे ताजमहाल, राईट। मग ताजमहाल सुद्धा काय झालं आपलं विशेष नाम झालं। पर्याय कुठला योग्य, पर्याय पहिलाच योग्य। चला पुढे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहेत हे वाक्य आहे, तर आमचे शब्दाला अधोरेखित केलेलं आहे। अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे। तर आमचे शब्द काय, विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम, धातुसाधित नाम। कुठला पर्याय योग्य, आमचे हे काय आहे, ठीक आहे, पर्याय दिसत नाहीये। आता कमेंट पण मला दिसत नाहीये कोणी काय केली आहे का पर्याय याच्यामध्ये। तर बघा, वडील हे नाम आहे इथे, काय वडील हे नाम आहे। कोणाचे वडील, नामाबद्दल विशेष माहिती म्हणजे हे झालं विशेषण। परंतु कोणतं विशेषण आहे हे, कोणतं विशेषण आहे, आमचे। मीचं अनेक वचन आम्ही आणि आम्हीला वाक्यात वापरले तर आमचे तयार झाले, म्हणजे सर्वनामाचा वापर विशेषण म्हणून केलेला आहे। मग हे कुठलं विशेषण झालं आपलं, सार्वनामिक विशेषण झालं। ठीक आहे, पर्यायामध्ये दिसतंय तुम्हाला सार्वनामिक विशेषण हा पर्याय आपला बरोबर असणार आहे। त्याच्यामुळे इथे आपण काय घेऊयात, विशेषण पर्याय पहिलाच योग्य। ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। पुढचा प्रश्न बघूयात आपण। खालीलपैकी कोणते विशेष नाम आहे, नाम आज तुमचा क्लिअर होऊन जाईल बहुतेक मला वाटतंय।
खालीलपैकी कोणते विशेष नाम आहे? मुलगा, पर्वत, शाळा आणि हिमालय. विशेष नाम ओळखायचे कुठलं आहे? कुठलं आहे विशेष नाम? कोणा एकाचं नाव त्याला म्हणतात विशेष नाम. मुलगा ही जात आहे. पर्वत सामान्य नाम. शाळा पण तिघही काय दिलेली आहेत? सामान्य नाम दिलेली आहे. कोणती शाळा? माहिती नाहीये. मुलीचं नाव माहिती नाहीये. कोणता पर्वत? माहिती नाहीये. समूहाचा बोध होतोय. हिमालय पर्वतातून एक बाजूला, हिमालय समूहातून एक बाजूला म्हणजे विशेष नाम होतं. माहिती पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथाच योग्य. लेक्चर ज्यांना आवडते त्यांनी एकदा लाईक करून घ्यायचंय. चला बरं, सेशन ज्यांना आवडतं एकदा लाईक करायचंय. केलं? जाऊया पुढे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, हळू, सावकाश, जलद, दोनदा, अनेकदा ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यय आहेत? थोडा विचार करायचा आहे, घाई करायची नाही. कालवाचक, क्रियाविशेषण अव्यय, स्थलवाचक, रीतिवाचक, संख्यावाचक. कुठला पर्याय योग्य? 1 व 2 बरोबर, 3 व 4 बरोबर, 2 व 3 बरोबर, यापैकी नाही. ओळखा. ठिकाण कळतंय का? इलिमिनेट करायला शिकायचं. ठिकाण कळतंय तुम्हाला? कुठे? हळू, सावकाश, जलद, दोनदा, अनेकदा. ठिकाण कळत नाही म्हणजे स्थलवाचक येणार नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये 2 पर्याय आहे तो कॅन्सल. आता 3 व 4 आणि यापैकी नाही. मग बघा बरं काय दिसते? काळाचा बोध होतोय का? कधी? क्रिया कधी घडली? हळू, सावकाश, जलद, दोनदा, अनेकदा नाही. म्हणजे पहिला पर्याय सुद्धा त्याच्यात असेल तो कॅन्सल. मग राहिला काय? 3 आणि 4 बरोबर. पर्याय कुठला योग्य? बघा, ज्यांना उत्तर माहिती नसेल असं इलिमिनेट करायचंय. आता बघा, कशी चालते? रीत किंवा पद्धत कळते. कशी हळू, कशी सावकाश, कशी जलद. हे तिघ रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. आणि दोनदा, अनेकदा हे काय आहेत? संख्येचा बोध करून देतात. दोनदा म्हणजे 2 वेळा पुनरावृत्ती. संख्येचा बोध आहे आवृत्तीवाचक संख्या विशेषण. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्याय कुठला योग्य आहे? तिसरा आणि चौथं हे 2 क्रियाविशेषण अव्ययाचे अविकारी शब्द इथं वाक्यामध्ये आलेले आहेत. म्हणून पर्याय दुसरा योग्य. 3 व 4 बरोबर. कळतंय? चला पुढे. हा, खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? नाम टॉपिक आज क्लिअर होऊन जातं. महाराष्ट्र, धृतराष्ट्र, देवराष्ट्र, परराष्ट्र. ओळखा. काय ओळखायचंय? तर खालीलपैकी कुठलं सामान्य नाम आहे? ग्रुप गट समूहाचा बोध कुठे होतोय तो आपल्याला इथे पाहायचा आहे. बघा बरं कुठे दिसतोय? ग्रुप गट समूह. महाराष्ट्र राज्याचं नाव आहे ना. धृतराष्ट्र. धृतराष्ट्र कोणाचं नाव आहे? माहितीये? गांधारी, दुर्योधन, माहितीये का? देवराष्ट्र सुद्धा. मग राहिला फक्त आता परराष्ट्र, दुसरी राष्ट्र. खूप सारे राष्ट्रांचा बोध याच्यामध्ये होतो. म्हणजे ग्रुप गट समूहाचा बोध झाला. मग परराष्ट्र हे काय झालं? आपलं सामान्य नाम झालं. पर्याय चौथा योग्य. चला पुढे. खाली दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कोणते? फक्त आपण फर्स्ट पेज थंबनेल नाही दिलं याला टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर म्हणून. नाही तर आजचा नाम टॉपिक आहे आपला. खाली दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कुठलं आहे ते आपल्याला ओळखायचंय. नदी, सह्याद्री, धैर्य, समुद्र. ओळखा. काय येईल बरोबर? विशेष नाम कुठलं आहे? सह्याद्री पर्वत नाव आहे. पर्याय कुठला योग्य? पर्याय
दुसरा. कुठली नदी आहे? माहिती नाहीये, सामान्य नाम झालं. कुठला समुद्र आहे? माहिती नाही, सामान्य नाम झालं. धीर पासून धैर्य हे भाववाचक नाम तयार झालं. ठीक आहे, मग इथे विशेष नाम विचारलं होतं म्हणून पर्याय दुसरा योग्य. चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे, उत्कृष्ट खेळाडू देशाचा भूषण ठरतो. खेळाडू शब्दाला अधोरेखित आहे, तर अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. बघा, धातू साधित नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम आणि सर्वनाम. ओळखा. उत्कृष्ट खेळाडू देशाचा भूषण ठरतो. आता ठरणारा कोण? खेळाडू. राईट. मग खेळाडू हे काय झालंय? नाम. पण तयार कोणापासून झालंय? मूळ जात काय आहे? या वाक्यात नाम म्हणून वापरलंय, पण मूळ काय आहे? खेळ हा धातू आहे, खेळण्याची क्रिया आहे ना, धातूला प्रत्यय लागून त्याचा वापर इथे नाम म्हणून केलाय, म्हणून हा काय झाला आपला? धातू साधित नाम झाला. पर्याय पहिलाच योग्य. लेक्चर शेअर केलेले नाहीये का बऱ्याच विद्यार्थ्यांनी? बघा बरं एकदा. आपले मित्रमैत्रिणी दिसतात का चॅट बॉक्स मध्ये? हा, चला पुढे. पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी आपली टिक्कर मराठीची 14वी बॅच आहे, विजेता बॅच. विजेता बॅच मध्ये लेक्चर चालू झालेले आहेत ऑलरेडी आणि ऍडमिशन चालू आहेत. ज्यांना ज्यांना बेसिक टू ऍडव्हान्स कोर्स करायचा आहे, सगळे विषय याच्यामध्ये अवेलेबल आहे. आणि या बॅच वर सध्या ऑफर सुद्धा चालू आहे. मग काय ऑफर आहे हे जाणून घेण्यासाठी आपला ऑफिस नंबर आहे 8233007373. या नंबरवर कॉल करा, चौकशी करा आणि बॅच मध्ये ऍडमिशन घ्या. एक्झाम जेव्हा होईल तेव्हा होईल, पण तोपर्यंत आपल्या बेसिक कन्सेप्ट सगळ्या क्लिअर पाहिजे, तरच आपण पेपर चांगला काढू शकतो. ठीक आहे, चला. सांगायचं काम माझं आहे, ऐकायचं की नाही तुमच्यावर आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, पुढील पर्यायांपैकी विशेष नाम ओळखा. विशेष नाम ओळखायचंय. नदी, पर्वत, माईकची चार्जिंग संपली होती. कधी संपली ते पण माहिती नाही, पण सोपा प्रश्न आहे त्याच्यामुळे तुम्हाला उत्तर समोर दिसतच आहे. हे तिघही ग्रुप गट समूहाचा बोध होतोय. मुंबई हे शहराचं नाव आहे. कोण्या एकाचं नाव जर असेल तर त्याला म्हणायचं विशेष नाम. पर्याय चौथा योग्य. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो. या वाक्यातील कुंभकर्ण या शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम यापैकी नाही. ओळखा शब्दाची जात. आता या वाक्यात त्या शब्दाच्या जातीने कुठल्या अर्थाचं काम केले ते ओळखायचंय. ती मूळ शब्दजात कोणती आहे असं नाही विचारलंय. बरं, याच्यावर दोन प्रकारे प्रश्न विचारला जातो. पहिला प्रश्न हा, तुमचा मुलगा कुंभकर्ण दिसतो, तर या वाक्यातील कुंभकर्ण या शब्दाची जात ओळखा. आणि दुसरा प्रश्न विचारला जातो की तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो, या वाक्यातील कुंभकर्ण या शब्दाची मूळ जात ओळखा. त्यामुळे शब्द दिलाय का तिथं मूळ, तो चेक करायचा नेहमी. ठीक आहे, तर कुंभकर्ण हे आहे विशेष नाम. 6 महिने जागतो 6 महिने झोपतो, माहितीये ना. मूळ जात आहे विशेष नाम. पण या वाक्यामध्ये कशाचं काम केलेलं आहे त्या विशेष नामाने? च लावलाय ना. कुंभकर्णच दिसतो, च म्हणजे त्याच्या सारखा, मग त्याच्यासारखे अनेक, म्हणून पर्याय कुठला योग्य? ग्रुप गट समूहाचा बोध होतोय म्हणून विशेष नामाने इथे सामान्य नामाचं काम केलेलं आहे. पर्याय दुसराच योग्य. लाईक वाढवायचे पटकन. चला पुढे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढील अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत.
भारत शब्दाला अधोरेखित केले तर शब्दाची जात कुठली येणार? विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम, धातुसाधित नाम. ओळखा. भारत माझा देश आहे. देशाचं नाव कळतंय आपल्याला इथे. कोणा एकाचं नाव असेल तर पुन्हा तेच. भारत मुलाचं पण नाव आहे आजकाल. विशेष नाम पर्याय पहिलाच योग्य. विशेष नाम हा प्रकार तुमचा क्लिअर होतोय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, या शाळेत बरेच नारद आहेत. नारद शब्दाला अधोरेखित केले तर अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. बघा, धातुसाधित नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम, विशेष नाम. ओळखा. या शाळेत बरेच नारद आहेत. नारद मूळ जात विशेष नाम आहे, पण बरेच नारद आहे म्हणजे चुगल्या करणारे लोक वाढलेत. ग्रुपगट समूहाचा, नारदासारखी कामं करणारे खूप जण आहेत. समूहाचा बोध होतो म्हणजे या शब्दाने या वाक्यात कशाचं काम केलेलं आहे? सामान्य नामाचं काम केलेलं आहे. मूळ जात नाही विचारली म्हणून पर्याय तिसरा योग्य. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालील 4 पर्यायांपैकी विशेष नामाचा प्रकार नाही तो शब्द ओळखा. ज्याच्यामध्ये विशेष नाम दिलेलं नाहीये तो शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कुठला येईल मग बरोबर? शहराचं नाव कळतंय, पुणे शहर म्हणजे हे विशेष नाम आहे. कोणती गाय? कपिला गाय, विशेष नाम आहे. कोणता महासागर? हिंदी महासागर, विशेष नाम आहे. असुर, असुर म्हणजे कोण? राक्षस, राक्षसाचं नाव नाही कळतंय इथे. समूहाचा बोध होतोय, त्या जातीला दिलेलं नाव आहे असुर. म्हणून पर्याय चौथा हे विशेष नाम नसून काय आहे? सामान्य नाम आहे. चुकलंच माझा, आज थंबनेल द्यायलाच पाहिजे होतं. नाम टॉपिक वरचे सगळे प्रश्न, हो ना? ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. वाघ हा शूर प्राणी आहे. वाघ सामान्य नाम, भाववाचक नाम, विशेष नाम, सर्वनाम. आता कन्फ्युज होणार बरेच विद्यार्थी, चुकवणार मला माहितीये. मी जेव्हा लाईव्ह येईल तेव्हा मला सांगायचंय कोणी कोणी हा प्रश्न चुकवला होता. हा, वाघ हा शूर प्राणी. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं असेलच की प्राणी हे सामान्य नाव आहे, पण कोणता प्राणी? वाघ कळतोय म्हणून विशेष नाम, पण नाही. वाघाच्या पण जाती आहेत ना, वाघाच्या पण जाती आहेत. कोणती जाते वाघाची इथं कळत नाहीये आपल्याला, त्याच्यामुळे वाघ हा सामान्य नाम ठरतोय, विशेष नाम म्हणू नका. वाघाची जात कळत नाहीये, वाघांचे प्रकार आहे बरेच. पर्याय पहिला इथे योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणते नाम भाववाचक नाम नाही? भाववाचक नाम नसणारे नाम आपल्याला ओळखायचंय. कुठलं? चांगुलपणा, वात्सल्य, गुलामगिरी, हिमालय. भाववाचक नाम नाही असं नाम आपल्याला ओळखायचंय. भाववाचक नामे ही नाम किंवा सामान्य नाम किंवा विशेषणाला प्रत्यय लागून तयार होतात. याच्यावर प्रश्न विचारून झालाय तर लक्षात ठेवा हे वाक्य. बघा, चांगलापासून चांगुलपणा तयार झाले, गुलामपासून गुलामगिरी तयार झाले आणि वात्सल्याची भावना आहे, त्याच्यामुळे हे तिघही भाववाचक नाम आहेत. हिमालय पर्वताचं नाव कळतंय, त्याच्यामुळे ते भाववाचक नाम नसून काय आहे? विशेष नाम आहे. पर्याय कुठला योग्य? पर्याय चौथाच योग्य. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दांपैकी विशेष नाम कुठलं आहे ते आपल्याला ओळखायचंय. विशेष नाम कोणतं आहे? लाईक करा रे सेशनला. भारत देशाचं नाव आहे, इथंच उत्तर आलं. गाय, कोणती गाय माहिती नाहीये. कपिला गाय आहे, सुरती गाय आहे, काहीच माहिती नाही. जर्सी गाय आहे, गावठी गाय, काहीच माहिती नाही.
राष्ट्र कोणतंही माहिती नाहीये म्हणून पर्याय कुठला योग्य? भारत हे आहे आपलं विशेष नाम. पर्याय पहिलाच योग्य. पुढे आहे आपल्याला भाववाचक नाम ओळखायचंय. सुंदर, गुलाम, महागाई, गोड. भाववाचक नाम कुठलं असेल याच्यामध्ये? कुठलं असेल भाववाचक नाम? महागाई. सुंदर पासून सुंदरता, सौंदर्य तयार होतं. गुलाम पासून गुलामगिरी भाववाचक नाम तयार होतं. गोड पासून गोडवा भाववाचक नाम तयार होतं. महागाई, महागला आई प्रत्यय लागून महागाई हे भाववाचक नाम बनलेलं आहे. पर्याय तिसराच योग्य. बघा पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी ज्यांना ज्यांना कमीत कमी पैशामध्ये बॅच घ्यायची असेल त्यांच्यासाठी आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, हे दोनच फीचर्स याच्यामध्ये असतील. सगळे विषय आहेत अवेलेबल. 2500ची बॅच तुम्हाला 1200ला भेटतीये आणि फक्त इंडिव्हिज्युअल कोर्स जर तुम्हाला पाहिजे असेल म्हणजे फक्त मराठी व्याकरण तुम्हाला घ्यायचं असेल तर ऑफर मध्ये आहे की तुम्हाला फक्त 399 रुपयाला. बापरे, एवढ्या कमी पैशात. बघा 399 ला तुम्हाला मराठी व्याकरण भेटते. म्हणजे हवंय दोघांपैकी कुठली बॅच हवी आहे त्यासाठी ऑफिस नंबरवर कॉल करा. 8233007373 आपला ऑफिस नंबर आहे. त्यावर कॉल करा आणि बॅच विकत घ्या. अभ्यासाला लागा. नुसते प्रश्न उत्तर बघून अभ्यास होत नसतोय, त्यासाठी बेसिक कन्सेप्ट पण क्लिअर पाहिजेत. चला पुढचा प्रश्न आहे आपला. खालील दिलेल्या शब्दातून भाववाचक नाम असलेला शब्द शोधा. भाववाचक नाम कुठलं दिसतोय? भाववाचक नाम म्हणजे ज्याला हात लावू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, डोळ्यांनी पाहू शकत नाही, फक्त फील करू शकतो, त्याला आपण म्हणतो भाववाचक नाम. गरिबी, गरीब, गार, कडू. आता कसं कारलं? कडू कारलं. कडू हे विशेषण झालं. गार, गार वारा आपण म्हणतो. कसा वारा? गार वारा विशेषण झालं. गार पासून गारवा भाववाचक तयार होतं. गरीब विशेषण आहे. गरीबला ई प्रत्यय लागून गरिबी हे भाववाचक नाम बनलेलं आहे. म्हणून पर्याय कुठला योग्य? पर्याय पहिलाच योग्य. चला पुढे. आता महत्वाचा प्रश्न आहे. कोणतेही विशेष नाम डॅश डॅश असते? ओळखा. अनेक वचनी, वचनहीन, एक वचनी आणि सामान्य नाम. विशेष नाम कसं असतं? शुभांगी मॅडम. एकापेक्षा जास्त एकत्र आला तर आहेत का शुभांगी मॅडम? एकापेक्षा जास्त नाही. ओनली वन पीस आहे अख्ख्या महाराष्ट्रात. पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरण म्हटलं तर ओनली वन पीस शुभांगी मॅडम. अनेक वचन होऊ शकतं का? नाही होऊ शकत. त्याच्यामुळे कोणतेही विशेष नाम कसं असतं? एक वचनी असतं. पर्याय कुठला योग्य? पर्याय तिसरा योग्य. चला पुढे. पुढचा प्रश्न आहे. बाबांनी मला शाबासकी दिली. शाबासकी शब्दाला अधोरेखित आहे तर अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम, यापैकी नाही. बाबांनी मला शाबासकी दिली. आता शाबास या केवळ प्रयोगी अव्ययाला की प्रत्यय लागून शाबासकी हे काय बनलेलं आहे? भाववाचक नाम बनलेलं आहे. पर्याय दुसरा योग्य. चला पुढे. सेम त्याची फसवेगिरी किती दिवस चालणार? अधोरेखित शब्दाची जात. सोपं होतं ना आजचं लेक्चर? आउट ऑफ आले पाहिजेत पैकीच्या पैकी. फसवेगिरी, गिरी प्रत्यय लागून काय बनलेलं आहे? हे भाववाचक नाम बनलेलं आहे. ऑप्शन सेकंड इज राईट. हा. पुढचा प्रश्न आहे. आम्हाला आजच्या विद्यार्थ्यांत सुदामा नको तर भीम हवेत. भीमला पण अधोरेखित असतं. अधोरेखित शब्दांचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. सुदामा आणि भीम हे दोघं शब्द या वाक्यात कशाचं काम करतायत? विशेष नाम, भाववाचक नाम, सामान्य नाम, समूहवाचक नाम. ओळखा. काय येईल बरोबर? सुदामा आणि भीम हे दोघंही विशेष नाम आहेत. राईट. मूळ जात विशेषण आहे. पण इथे वापर काय म्हणून केलाय? आजच्या विद्यार्थ्यांमध्ये सुदामा नकोय. सुदामा म्हणजे एकदम गरीब, कुणी काही बोललं तरी सहन करणारा, बरोबर, सगळ्यांची मदत करणारा.
स्वतःला अन्याय झाला तरी चालेल, पण दुसऱ्याला न दुखवणारा. असे नको आहेत आजच्या काळामध्ये, हे कलियुग आहे. बरोबर. इथं भीम सारखे हवेत. सुदामा नको तर भीम हवेत. अन्याय झाला तर पेटून उठणारा, लढणारा, स्वतःसाठी इतरांसाठी, अन्याय सहन न करणारा, लढाऊ योद्धा भीम. म्हणजे हे काय आहे, सुदामा नको म्हणजे सुदामा सारखी मुलं नको, भीम हवा म्हणजे भीम सारखी मुलं हवी आहेत. ग्रुप गट समूहाचा बोध होतोय. म्हणजे या दोन्ही शब्दांनी या वाक्यामध्ये कशाचं काम केलेलं आहे, सामान्य नामाचं काम केलेलं आहे. पर्याय कुठला योग्य, पर्याय तिसराच योग्य. सेशन एकदा लाईक करायचं. चला संपत आलंय. हो, टायमिंग कमी आहे. चला पुढचा प्रश्न आहे आपला, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस. तर अधोरेखित शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. देणाऱ्याने या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे. हे काय, विशेष नाम आहे, सामान्य नाम आहे, भाववाचक नाम आहे की धातू साधित नाम आहे? काय बरं हे? देणाऱ्याने देत जावे. देणारा कोण, देणारा. पण ह्याच्यामध्ये काय आहे, देणारा कोण, देणारा. याच्यामध्ये दे हा धातू आहे, देण्याची क्रिया. पण धातू इथे कशाचं काम करतोय, नामाचं काम करतोय. म्हणून हा शब्द काय आहे इथे, धातू साधित नाम आहे. पर्याय कुठला योग्य, पर्याय चौथाच योग्य. चला पुढचा प्रश्न आहे, ज्याला कर नाही त्याला डर कशाला किंवा कसली. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. कर हा शब्द कशाचं काम करतोय, विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम, धातू साधित नाम. कुठला पर्याय योग्य? ज्याला कर नाही त्याला डर कशाला. कर आणि डर हे शब्द कशाचं काम करतात इथे, सेम धातू आहे. धातूचा वापर, प्रत्यय दिसत नाहीये, अप्रत्यय लागलाय, आपण म्हणू शकतो शेवटी. धातूचा वापर नाम म्हणून केलाय, म्हणून हा काय आहे, धातू साधित नाम आहे. पर्याय कुठला योग्य, पर्याय चौथाच योग्य. चला ज्यांना ज्यांना लेक्चर आवडले एकदा लाईक करा बरं. टिक्कर मराठी ऍप प्रत्येकाने डाउनलोड करायची आहे. टेलिग्राम चॅनल आहे टिक्कर मराठी, तोही जॉईन करून घ्यायचा आहे. तर हे होतं आजचं आपलं लेक्चर. कसं वाटलं कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. सध्या काही दिवस कॅमेराचा प्रॉब्लेम असल्यामुळे हे लेक्चर ऑलरेडी आपण आधी रेकॉर्ड करून ठेवलं होतं. असं 2-4 दिवस चालू शकतं. ठीक आहे, कॅमेरा जोपर्यंत आपला नीट होऊन येत नाही तोपर्यंत. चला फायनली सांगून टाकला ना मी तुम्हाला. ठीक आहे, तर असेच आपले रोज लेक्चर बघत चला. लाईव्ह असू दे, रेकॉर्डेड असू दे, तुम्हाला फरक नाही पडला पाहिजे. तुम्हाला फक्त अभ्यासाशीच घेणं देणं असलं पाहिजे. समोर लाईव्ह शिकवतायत, एक वेळ चांगलं असतं, डाऊट क्लिअर होतात. पण बरीच मुलं त्यातली नाहीये तुमच्यातले. त्यांना फक्त टाइमपास हवा असतो, चॅट करायची असते, गप्पा मारायचे असतात. पण तुम्ही जे आहात अभ्यासू आहात सगळे, म्हणून तर रेकॉर्डिंग शेवटपर्यंत टिकलायत. राईट. तर असाच अभ्यास करत राहा. काही अडलं तर आम्ही आहोत, लवकरच येऊ थेट लाईव्ह. चलो थांबूयात. बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.